40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी बाळासाहेबांनी जे काही सगळं कल्चर तिथे आणलं त्याच्यामध्ये इमोशन्स, मग मला लाथ मारतो मी या पदावर, माझा स्वाभिमान महत्त्वाचा, हे जे इमोशन आहे ना, जे शिवाजी पार्कवर उभं राहून अनेकदा मांडण्यात आलेलं आहे, त्या संस्कृतीमध्ये बसणारे नेते एकनाथ शिंदे आहेत. आणि शरद पवार हे महाराष्ट्रातले आत्ताचे सर्वात सिनियर, सर्वात अनुभवी हे नेते असल्यामुळे त्यांनी हे बरोबर ओळखलेलं आहे की एकनाथ शिंदे यांचं आणि भाजपचं काय नेमकं राजकीय फ्रिक्शन आहे. आणि म्हणून शरद पवारांकडनं ही वक्तव्य होत आहेत, शिंदे हे भाजप बरोबर जागा वाटप करतात का, तर त्यांनी शक्यतो करू नये तसं जागा वाटप, असं शरद पवारांची इच्छा आहे. हे दिसतंय ना, इतकं सॉलिड नेटवर्क भाजपचं आहे पुण्यामध्ये. त्याच्यामध्ये महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्याबरोबर जागा वाटप भाजप करेल असं तुम्हाला वाटतंय का, आणि ते केलं तर त्याचे काय परिणाम होतील. ते अनेकदा मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये काही वादावादी व्हायची. कशावरून व्हायची की निधीचं वाटप जे आहे, कृषी विषयक आहे, बाकीचं जे आहे, त्याच्यामध्ये गुजरातवर अन्याय होतो. पंतप्रधान आणि गुजरात मुख्यमंत्री या दोघांमध्ये शरद पवार यूज टू मीडिएट. शरद पवार असं म्हणायचे की थांबा, आपण हे करू. उद्धव ठाकरे आता काही परत भाजप बरोबर जाणार नाहीत. महाराष्ट्रातले जे इव्हेंट्स चाललेले आहेत गेल्या 3 महिन्यामध्ये, म्हणजे निवडणुका झाल्यानंतर असं वाटलं होतं की आता चला 5 वर्ष सुरळीत सरकार असेल, कोणी काही फार काही चर्चा होणार नाही, पण तसं नाहीये. प्रत्यक्षात महायुतीमध्ये सगळं आलबेल नाही, हे आता अनेक उदाहरणांवरून स्पष्ट झालेलं आहे. मग ते पालकमंत्री पदाचं गोंधळ असेल, मंत्रिमंडळ खाते वाटपाचा जो गोंधळ झाला, त्यानंतर अगदी परवा शिंदेच्या योजना कॅन्सल करतायत, त्यांना काल मीडियाने आरडाओरडा केल्यानंतर त्यांचं ते आपत्ती व्यवस्थापनात त्यांचं नाव आलेलं आहे, त्यांनी त्यासाठी सगळा मसुदा बदलला, त्याचा नियम बदलले. हे सगळं होताना कुठलाही सजग नागरिक किंवा पत्रकार असं म्हणणार नाही की महायुतीत सगळं आलबेल आहे. पण परत महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे की निवडणुकांनंतर आतापर्यंत त्यांनी एक चिंतन बैठक पण घेतलेली नाहीये 3 महिन्यामध्ये. तर मग इंडिया आघाडीचं आपण तर सगळं विश्लेषण केलंच, महाविकास आघाडीचं काय? आपल्याला सगळ्यांना, तुम्हाला आणि आपल्याला सगळ्यांना खूप व्ह्यूज मिळणार पुढच्या काळामध्ये असं त्याचा अर्थ आहे. याचं कारण काय की तुम्ही हे लक्षात घ्या की जर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे स्वतःचे 132 आणि सहयोगी 5 137 प्लस एकनाथ शिंदेचे 57 आणि अजित पवारांचे वगैरे असं करून 200 पेक्षा जास्त संख्या, आणि आता काय सगळं शांत असं जर झालं तर लोकांनी हा शो कशासाठी बघावा असं आहे ना. तर त्यामुळे आज एकनाथ शिंदे यांचं शरद पवारांनी केलेलं कौतुक, त्याच्यावर संजय राऊत यांनी केलेला म्हणजे व्यक्त केलेला राग, आणि हे सगळं फार म्हणजे इंटरेस्टिंग होणार आहे पुढे. मला असं दिसत नाही की भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रातलं सरकार अल्पमतात येईल असं मला दिसत नाही, वाटत नाही. याचं कारण त्यांचे 132 आहेत आणि ते काही करून त्यांची सत्ता 5 वर्ष ते चालवणार असं दिसतंय. पण एकनाथ शिंदे यांची नाराजी, आणि तो कसा व्यक्तिगत स्वभावाचाही भाग असतो काही वेळा, की तुम्ही काँग्रेसमधले काही नेते जे भाजपबरोबर गेलेत त्यांचं वागणं बघा. म्हणजे पूर्वी काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसच्या काळात मंत्री होते वगैरे, असे सिनियर नेते अनेक आहेत, ते आता जे भाजपबरोबर गेलेत त्यांचं वागणं बघा. ते खूपच मान झुकवून आणि सगळं ॲक्सेप्ट करून वगैरे वगैरे सिस्टीममध्ये आहेत, भाजपच्या बाजूला आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या स्पिरिटमधनं येतात. तिथे तुम्हाला एक इमोशन आणि आत्मसन्मान आणि हे बाळासाहेबांनी केलेली एक ती राजकीय संस्कृती शिवसेनेची आहे की मराठी माणसाचा स्वाभिमान, व्यक्तीचा स्वाभिमान, व्यक्तीचा हक्क, अधिकार. आणि मग लक्षात घ्या की 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी बाळासाहेबांनी जे काही सगळं कल्चर तिथे आणलं त्याच्यामध्ये इमोशन्स, मग मला लाथ मारतो मी या पदावर, माझा स्वाभिमान महत्त्वाचा, हे जे इमोशन आहे ना, जे शिवाजी पार्कवर उभं राहून अनेकदा मांडण्यात आलेलं आहे, त्या संस्कृतीमध्ये बसणारे नेते एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे काँग्रेसचं जे मी उदाहरण तुम्हाला सांगितलं की काँग्रेसमधून इकडे आलेले जे मान झुकवून असल्यासारखे आहेत आणि काय आपल्याला जे मंत्रिपद मिळालं आहे त्याच्यावर जे काय चाललंय चालू दे असं, तसं शिंदे यांचं नाही. म्हणून तुम्हाला हा कॉन्फ्लिक्ट आता दिसतोय. आणि शरद पवार हे महाराष्ट्रातले आत्ताचे सर्वात सिनियर, सर्वात अनुभवी आणि म्हणजे भीष्म महाराष्ट्राच्या राजकारणातले म्हणावे असे वयाच्या दृष्टीने आणि हे नेते असल्यामुळे त्यांनी हे बरोबर ओळखलेलं आहे की एकनाथ शिंदे यांचं आणि
भाजपचं काय नेमकं फ्रिक्शन आहे, राजकीय फ्रिक्शन आहे, आणि म्हणून शरद पवारांकडनं ही वक्तव्य होत आहेत जी की तुम्हाला दिसत आहेत की एक प्रकारे कसं अनस्टेबल आहे, कसं अनहॅपी आहे असं दाखवणं. आणि त्याचं कारण काय आहे तर येत्या काही महिन्यामध्ये मुंबई, पुणे आणि अन्य अनेक शहरं, नागपूर, अनेक शहरं आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका होणार आहेत. त्याच्यामध्ये कुठे कल कसा दिसतो आणि काय होतो हे महत्त्वाचं असेल. आणि जरी भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रातलं सरकार स्टेबल राहणार असं मला दिसतंय स्पष्ट, तरी सुद्धा हे छोटे छोटे जे इव्हेंट्स असतात म्हणजे जिल्हा परिषद निवडणुका आणि काय महापालिका निवडणुका हे तर येणारच आहेत, ते होत राहणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक सिग्नल की शिंदे हे भाजप बरोबर जागा वाटप करतात का, तर त्यांनी शक्यतो करू नये तसं जागा वाटप, असं शरद पवारांची इच्छा आहे हे दिसतंय ना ओव्हरऑल याच्यावर. भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा इंटरनल प्रेशर आहे, कारण 2 वर्ष सगळे नगरसेवक हे पदाविना राहिलेले आहेत. त्यांचे पुण्यातले बघा तुम्ही, मुंबईतले बघा, आणि त्यांची ॲम्बिशन अशी की आता आपण स्वबळावर लढावं. 100% भाजप हाच पहिल्यापासूनचा मोदी यांनी दिलेला 14 पासूनचा नारा आहे. त्यांचं म्हणणं असं की ते हे ॲडजस्टमेंट म्हणून आपण यांना बरोबर घेतले, त्यांना घेतले वगैरे, पण आता हीच वेळ आहे की आपण स्वतंत्र लढावं. तर या येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये शिंदे काय करतात, अजित पवार काय करतात, भारतीय जनता पक्ष, तुम्हाला असं वाटतं का की पुणे शहरामध्ये त्यांचे इतके इच्छुक आहेत, इतकं सॉलिड नेटवर्क भाजपचं आहे पुण्यामध्ये, त्याच्यामध्ये महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्याबरोबर जागा वाटप भाजप करेल असं तुम्हाला वाटतंय का? आणि ते केलं तर त्याचे काय परिणाम होतील, म्हणजे किती ते ऑकवर्ड होईल किंवा काय होईल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी जरी शिर्डीमधल्या कार्यकर्त्यांच्या संमेलनामध्ये अमित शहाच्या उपस्थितीत सांगितलं असलं की महायुती म्हणूनच आम्ही लढू, तर ते त्यांनी सांगितलंय, ठीक आहे. पण इंटरनल प्रेशर असं आहे की स्वबळावर आपण लढू. म्हणजे मुंबई शहरामध्ये 227 नगरसेवक आहेत महापालिकेमध्ये, ते सगळेच्या सगळे आपल्या लोकांना संधी मिळाली पाहिजे लढवायला, असं आशिष शेलार यांचं म्हणणं असणारच याची मला खात्री आहे. मी काय त्यांच्याशी बोललेलो नाही, पण खात्री आहे, कारण त्यांना ती संघटना बांधायची आहे ना. त्यांच्याकडे दिल्लीहून नेते बघतायत ना की तुम्ही मुंबईमध्ये आपलं किती वाढवताय, काय करताय. ते म्हणतायत की मला तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना 227च्या 227 जागा द्या, ठीक आहे. रिपब्लिकन पक्षांना आपण 5 देऊ, 10 देऊ, काय असेल, राज ठाकरे यांच्याबद्दल काहीतरी करू, पण शिंदे यांना 40 जागा द्या, अजित पवार यांना 20 द्या, असं होईल असं मला आत्ता तरी वाटत नाही. हो काही शकतं, पण असं होईल असं माझा अंदाज नाही आत्ता. ज्या काही राजकीय गाठीभेटी चाललेल्या आहेत, म्हणजे ठाकरे फडणवीस, राज ठाकरे फडणवीस, उद्धव ठाकरे फडणवीस, पवार शिंदे, त्यानंतर आत्ता परवा उद्धव ठाकरेंचे आमदार गेले होते. आता कुठलीच राजकीय भेट ही सर असे सांगून होत नाही की आम्ही काही असं बोलायला चाललेलो आहे, पण राजकीय घटनांचे अर्थ असतात आणि त्या म्हणजे आपणच ते अर्थ लावायचे असतात त्याचे, तत्कालीन जी काय राजकीय परिस्थिती असते त्यानुसार. तर असं दिसतंय की हे काही म्हणजे पवार आणि ठाकरे तर ते कधीही भाजपकडे जाऊ शकतात, तर असं काही होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? मला हे बघा, माझं रीडिंग असं आहे की उद्धव ठाकरे आता काही परत भाजप बरोबर जाणार नाहीत. त्याची 2-3 कारणं आहेत. पहिलं कारण असं आहे की ते कमालीचे दुखावले गेलेले आहेत सगळ्या भाजपच्या बरोबर, जे काही त्यांचे रिलेशन्स ज्या पद्धतीने काय झालंय त्यामुळे. आणि त्यांना असं एक फिलिंग 2017 पासून आहे. 2017ला आता 8 वर्ष झाली लक्षात घ्या, कारण आता 25 सुरू झालंय. 8 वर्ष, 8 years ही हॅज लिव्ड विथ दिस फिलिंग, असं आपण म्हणू की हा पक्ष मुंबई महापालिकेत मला संपवायला निघालाय, जे की आमचा प्राण आहे. म्हणजे पहिल्यांदा ॲग्रीमेंट असं होतं प्रमोद महाजन यांच्या बरोबर बाळासाहेबांचं, हे मला माहिती आहे कारण मी दोन्ही नेत्यांना भेटलेलो आहे, बोललेलो आहे, की केंद्रामध्ये तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला काही नाही, तुम्ही द्याल त्या जागा आम्ही घेऊ, आमचं काही नाही. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान व्हावेत, असावेत, तुम्ही दिल्ली आणि देशात राज्य करा. महाराष्ट्रामध्ये आमचे मनोहर जोशी मुख्यमंत्री, विधानसभेला आमचं नेतृत्व, हे पहिल्यांदा होतं. तसं अनेक वर्ष चाललं. मग हळूहळू असं झालं 2014मध्ये की महाराष्ट्रात आमचा मुख्यमंत्री आणि तुम्ही सरकारमध्ये सामील होत असाल तर व्हा, पण मग ही कंडिशन आहे, ती कंडिशन आहे, असं 2014मध्ये झालं. मोदी यांचं पर्व सुरू झाल्यानंतर 2017मध्ये असं सुरू झालं की मुंबई महापालिकेतच आम्ही तुमच्या विरुद्ध लढतोय. म्हणजे शिवसेना आणि भाजप यांनी एकमेकांविरुद्ध लढली मुंबई महापालिकेमध्ये, आणि
आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली बऱ्यापैकी यश मिळालं यांना. 17च्या निवडणुकीत भाजपला खूप मोठी संख्या आली. आता टार्गेट त्यांचं असं आहे की ते कधी मुंबईमध्ये भाषण किंवा सभा असली तर ते बोलतात ना की मुंबईच्या इतकी वाईट अवस्था आहे, महापालिकेचं काय इतका भ्रष्टाचार आहे, अमुक आहे तमुक आहे, असं भाजप सतत बोलतं आहे. महापालिकेमध्ये गेली 2-3 दशकं राज्य कोणाचंही शिवसेनेचं आहे. याचा अर्थ शिवसेना ही व्हिलन आहे मुंबई महापालिके, म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही मुंबई महापालिकेतलं सगळं मुंबईची गैरव्यवस्था जी आहे त्याच्यातली व्हिलन आहे असं भाजपचं डायरेक्टली प्रत्येक सभेमध्ये भाषण जर असेल तर उद्धव ठाकरे हे कसे काय आता म्हणजे येतील, हा एक फॅक्टर झाला. दुसरा फॅक्टर असा आहे की भाजपला गरज आहे का उद्धव ठाकरे यांची? आता नाही ना गरज. याचं कारण भाजपची स्वतःची ताकद इतकी वाढली गेल्या काही वर्षांमध्ये, 2 दशकामध्ये असं आपण म्हणू, म्हणजे मोदी यांच्या आधीपासून सुद्धा ती वाढत हळूहळू गेली महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये विशेषतः. त्यांना उद्धव ठाकरे यांना बरोबर घेऊन फायदा काय? अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली जे काही थिंक टँक किंवा यांच्या मीटिंग्ज होतात त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरे यांना बरोबर घेण्याची गरज नाही, असं मला म्हणजे काही एका खासदाराकडून मला हे कळलं आहे त्या मीटिंग्समध्ये असलेल्यांकडून, नाव सांगत नाही मी, पण की ते म्हणतात की क्या जरूरत क्या आहे उनकी. त्यामुळे त्यांच्यासाठी ते काही करायला तयार नाही आहेत की उद्धवजी तुम्ही या परत आणि आपण असं करू, असं नाही, त्यांना गरज नाही आहे. या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे आणि भाजप परत एकत्र येणे असं होईल असं तुम्हाला वाटतं का? मला तर वाटत नाही. आता शरद पवारांबद्दल तुम्ही विचार. शरद पवारांचं असं आहे की त्यांना आता करिअर आणि वय दोन्हीच्या दृष्टीने ते ज्या स्थितीमध्ये आहेत त्याच्यामध्ये त्यांना आता असं म्हणजे एक प्रकारे मोदी यांच्याशी त्यांची मैत्री आहेच ना. आता जेव्हा शरद पवार कृषी मंत्री होते आणि दिल्लीमध्ये मनमोहन सिंग यांच्या अंडर पंतप्रधान मनमोहन सिंग आणि शरद पवार कृषी मंत्री वगैरे याचे मीटिंग्स व्हायच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या, त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून तिथे जायचे मीटिंगला वगैरे अनेक इतर मुख्यमंत्र्यांप्रमाणे. त्याच्यामध्ये अनेकदा मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये काही वादावादी व्हायची. कशावरून व्हायची? की निधीचं वाटप जे आहे कृषी विषयक आहे बाकीचं जे आहे त्याच्यामध्ये गुजरातवर अन्याय होतो असं नरेंद्र मोदी यांचं त्या काळी म्हणणं होतं. आणि त्याच्यामध्ये वाद असं झाल्यावर पंतप्रधान आणि गुजरात मुख्यमंत्री या दोघांमध्ये शरद पवार यूज टू मीडिएट. शरद पवार असं म्हणायचे की थांबा आपण हे करू आणि आपण वाद नको घाला, आपण असं करू तसं करू. त्याच्यानंतर शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री आणि गुजरात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची स्वतंत्र मीटिंग होऊन विषय सॉल्व्ह व्हायचा, तो निधी आपण असा करू तसा करू वगैरे. हे मी तुम्हाला 2012-11चं सांगतोय. त्यामुळे दे हॅव दॅट रिलेशनशिप. आता असं आहे की मी इक्वल लेवलला किंवा केंद्रात मंत्री म्हणून हे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याबरोबर निगोशिएट वगैरे हे सगळं केलं आहे, ह्याला झाली 15 वर्ष. या परिस्थितीत मी आता त्यांच्याकडे जाऊ का की माझा छोटा पक्ष आहे त्याला तुम्ही घ्या बरोबर आणि तिथे माझं स्थान काय असणार? कशासाठी मी हे करावं? म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही आमदार आहेत ते आहेत, जी काही लढायची आहे ती आहे. दुसरा पॉईंट असा त्यातला की दुसरा फॅक्टर की आयडिओलॉजी. शरद पवार यांची कमिटमेंट ही ओव्हरऑल एक फुले शाहू आंबेडकर विचार असं जे आपण म्हणतो, जे अजित पवारही अजूनही सोडायला तयार नाहीत, तसं मागच्या निवडणुकीत आपल्याला दिसलं की आम्ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावरच राहणार असं अजित पवार यांनी अनेक भाषणांमध्ये सांगितलं, भाजप बरोबर असताना, निवडणूक जागा वाटप झालेलं असताना सुद्धा. तर तसंच शरद पवारांचं आहे. तर ती आयडिओलॉजी सोडून ते एकदम त्या ह्याच्यात कशासाठी जातील असं आहे ना. म्हणजे व्हॉट इज देअर टू गेन काही तसं. आणि आता निवडणुकाही नाही आहेत, फारशा मोठ्या कुठल्या निवडणुका नाही आहेत, त्यामुळे कशासाठी ते करतील. त्यामुळे ओव्हरऑल चित्र बघितलं तर हे दोन्ही नेते भारतीय जनता पक्षाबरोबर जातील असं मला तरी आत्ता दिसत नाही. आणि लास्ट पॉईंट सांगतो की भारतीय जनता पक्षाकडे इतक्या पक्ष आता जमलेत, इतकी फेसेस आहेत आणि इतके नेते आहेत की त्याच्यामध्ये कोणाकोणाला काय देणार आणि त्यांच्याबरोबर गेलेल्यांना काय मिळणार. कारण ऑलरेडी राज ठाकरे यांनी सांगितलं की माझा पाठिंबा आहे यांना, एकनाथ शिंदे आहेतच, अजित पवार आहेतच, रामदास आठवले आहेतच. म्हणजे महाराष्ट्रातले जे विविध पक्षांचे फेसेस आहेत त्यातले बहुसंख्य तर आहेतच ना तिकडे. त्याच्यामध्ये आणि मी जाऊन मला काय मिळणार असं प्रत्येकाला वाटू शकतं. म्हणजे उद्धव यांनाही वाटू शकतं आणि शरद पवारांनाही वाटू शकतं. म्हणजे मला 2 दिसतात की फडणवीस परवा जे बोललेत की आमच्याच बाकड्यावर आता पुरत नाहीत आमची बाकडी, आम्हाला आमच्याच लोकांना बाकड्यावर बसवायचे. आणि दुसरी म्हणतात तुम्ही म्हणता त्यानुसार की म्हणजे भाजपाला यांना द्यायला काही नाही आता.
पवारांना पण आणि ठाकरेंना पण. पण मग एक प्रश्न यातून निर्माण होतो की जर का ह्यांना जायचं नाहीये समजा भाजप बरोबर, तर मग महाराष्ट्रात विरोधी पक्षाचं अस्तित्वच का जाणवत नाहीये? कारण की असं नाहीये की महाराष्ट्रात गेल्या 3 महिन्यात काही क्रायसिस झालेले नाहीयेत. विरोधी पक्ष म्हणून ज्याला काम करायचंय त्याला मुद्दे खूप आहेत. अगदी पुण्याच्या ट्रॅफिक पासून ते जे काय संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं किंवा सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीत हत्या झाली, गृह खातं जे मुख्यमंत्र्यांकडे त्याच्यावर अनेक प्रश्नचिन्ह आलेले आहेत. पण मग विरोधी पक्ष कुठंच दिसत नाही. याचं काय कारण असेल? याची 2-3 कारणं स्पष्ट मला दिसतात. पहिलं म्हणजे निवडणुका लगेचच नाही आहेत. कुठलाही विषय कुठलाही पक्ष लावून धरतो, आवाज करतो, काय करतो का, तर त्याचं लक्ष निवडणुकीवर असतं. तुम्ही बघा की दिल्लीमध्ये कांद्याचे भाव, म्हणजे आपला दिल्ली विधानसभेवरून विषय सुरू झाला. कांद्याची किंमत वाढणं हा विषय म्हणजे अनेकदा कांद्याची किंमत वाढते, कमी होते, हे काय इतिहासात झालेलं आहे, कारण ते डिमांड सप्लायचा हे आहे. पण तो विषय काँग्रेस पक्षाने दिल्लीमध्ये इतका प्रचंड लावून धरला की त्याच्यामध्ये सुषमा स्वराज यांचं सरकार पडलं दिल्लीमधलं, म्हणजे त्या मुख्यमंत्री होत्या. तर तसं आहे की कुठलाही विषय लावून कधी धरला जातो जेव्हा निवडणूक आहे आणि मोठी निवडणूक आहे, 1 वर्षावर आहे, 1.5 वर्षावर आहे. तेव्हा दिल्लीतलं निर्भया प्रकरण झालं, तुम्हाला आठवत असेल, ते सुद्धा कसं लावून धरलं गेलं. त्याच्यानंतर काय अशी प्रकरणं झाली नाहीत का देशात? अनेक वेळा झाली, पण त्याच्यावर कुठे काही अशी म्हणजे तितकं भयानक नाही, पण अशा पद्धतीची प्रकरण. पण त्याचं तसं झालं नाही, कारण निवडणूक नसते. निवडणूक नसली की विरोधी पक्ष म्हणतो की आता काय त्याचा इफेक्ट होणार. हे एक झालं. दुसरं म्हणजे विधानसभा निवडणुकीत जो काही स्वीप दिसलाय, आणि आपण लक्षात घेऊ की धक्का होता तो महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांना. त्याच्याबद्दल मग आता काय आरोप प्रत्यारोप होत आहेत. संजय राऊत म्हणतात की ह्याच्यात गडबड आहे, अमुक आहे वगैरे. काय मला वाटत नाही त्यात काही गडबड आहे, कारण 3 कारणं मला स्पष्ट दिसत आहेत. पहिलं म्हणजे लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची योजना, विद्यार्थ्यांसाठी योजना, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम्स, त्याचा फायदा सरळ सरळ माहितीला झाला. दुसरं कारण असं की हिंदुत्व नॅरेटिव्ह परत एकदा वरती आलं. ते अशामुळे आलं की लोकसभेमध्ये मुस्लिम समाज फार मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरे यांच्या मागे गेला. तर मग ते असं की बघा मुस्लिम समाज एकवटतोय, त्याच्यातून हे आलं की बटेंगे तो कटेंगे, हे नॅरेटिव्ह आलं. किंवा योगी आदित्यनाथ यांनी इथे येऊन ते बोलणं, देवेंद्र फडणवीस यांनी बोलणं, मग एक रहेंगे तो नेक रहेंगे किंवा काय सेफ रहेंगे वगैरे, ते जे आहे ते नॅरेटिव्ह आलं, तेही चाललं. तो दुसरा फॅक्टर होता. आणि तिसरा फॅक्टर साधा असा होता की विभागणी झाली मतांची. राज ठाकरे यांच्या उमेदवारांनी उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांची मतं अनेक ठिकाणी खाल्ली, आणि कोणी छोटे मोठे पक्ष असतील त्यांनी खाल्ली वगैरे. तर ती मतं अशी म्हणजे महायुती विरोधातली मतं ही 4 दिशांना जाणं असा प्रकार झाला. यामुळे काय झालं की एवढी संख्या आली. आता ही संख्या आल्यानंतर विरोधी पक्ष खचल्यासारखे झालेत. म्हणजे आता आंदोलन करून काय करणार असं आहे. इंडिया आघाडीबद्दल आपण बोलायला सुरुवात केली शोच्या सुरुवातीला. त्याच्यामध्ये तोच मुद्दा आहे की तो ग्लू, मगाशी मी म्हटलं तसं, तो पॉवर इज द ग्लू विच युनाइट्स. तो एक डिंक आहे, तो तुम्हाला चिकटून एकत्र ठेवतो. जर पॉवरच नसेल तर ते हळूहळू सगळं जातं. आणि महाराष्ट्रातही पॉवर नाही, हरियाणातही पॉवर नाही. राष्ट्रीय चित्रसुद्धा वर्तमानपत्रातून, टी व्ही चॅनलवरून, OTT प्लॅटफॉर्म्सवर लोक बघतच असतात. बघा दिल्लीमध्ये असं झालं, बघा हरियाणात असं झालं. तर हे विरोधी पक्षांच्या मानसिकतेवर त्याचा इफेक्ट होतो की अरे अजूनही चाललंय, लाट आहे अजून. किंवा मॅन्युप्युलेट काय छोटे पक्ष उभे करणं, मतांची विभागणी करणं, किंवा आता हरियाणासारख्या ठिकाणी जाट नॉन जाट असा विषय आला वगैरे, अशा गोष्टींमुळे असेल, कुठल्याही गोष्टीमुळे असेल. पण विजय हा विजय असतो. तो एकदा मिळाला एवढा मोठा म्हटल्यावर मग विरोधी पक्ष मानसिकदृष्ट्या खचतात. तशी परिस्थिती आत्ता झाली आहे. ती काही काळाने कदाचित बदलेल. सर, शेवटचा प्रश्न घेतो. महाराष्ट्रातली महाविकास आघाडी आणि आत्ता रिसेंटली जे काय घडले की पवार शिंदे यांची भेट झाली आहे, तर या भेटीचे राजकीय अर्थ अनेक काढले जातील. पण मला थोडा आधी त्याचा संदर्भ द्यायचा आहे. ते म्हणजे तुम्ही मगाशी पण म्हणालात की उद्धव ठाकरे आता दुखावले गेलेत आणि ते काही भाजपबरोबर जाणार नाही. आणि त्याला अनेक संदर्भ आहेत. जर का रिसेंटली गेल्या महिन्याभरात बघितलं असेल तर उद्धव ठाकरे याच्या देखील संघावर टीका करत नव्हते, पण त्यांची संघावर टीका आता खूप तिखट व्हायला लागलेली. म्हणजे अगदी त्यांचं ताजं बोलण्याचं म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर ते म्हणले की संघ हा वाळवी आहे. म्हणजे संघ हा वाळवीसारखा पोखरतो, ज्या पक्षांबरोबर जातो, असं ते म्हणालेले. आणि त्याच्या आधी पण त्यांनी मी हे पाहिलं नव्हतं असं म्हणाले ते. आणि ज्याच्या आधी त्यांनी एक भाषण केलं, त्यात त्यांनी सगळा पाडा वाचून दाखवला की जनसंघ कसा शिवसेनेकडे आला आणि मग त्यांना कशी शिवसेनेची गरज होती याच्या आधीच्या भाषणामध्ये. तर त्यांचा फोकस शिफ्ट होतोय. म्हणजे ते आधी नरेंद्र मोदींवर टीका टाळायचे,
राज्याच्या नेतृत्वावरती टीका करायची, पण नंतर नरेंद्र मोदींवर टीका, जनसंघावर टीका आणि आता संघावर पण टीका. त्यामुळे उद्धव ठाकरे तर जाणार नाहीत तिकडे, बरोबर आहे, पण शरद पवारांनी शिंदेची भेट घेतली आहे आणि त्यानंतर संजय राऊतांचा जो काय तिळपापड झालेला आहे, तर मला असं वाटतं त्यामध्ये की कुठंतरी जे व्हॅलिडेशन होतं शरद पवारांनी ते कुठेतरी एकनाथ शिंदेंना दिलंय आणि त्यामुळे संजय राऊत दुखावले गेलेले. कारण की शिवसेनेचा जो काही सगळा डोलारा होता तो शिंदे हे मिंदे आहेत किंवा शिंदे हे गद्दार आहेत, त्यांनी शिवसेना फोडली, हे नॅरेटिव्ह त्यांचं उभं होतं आणि या नॅरेटिव्हला एक प्रकारे पवार यांच्या भेटीने तो डोलारा कोसळला, ते व्हॅलिडेशन मिळाले की शिंदेंनी जे काय राज्यकारभार केला तो योग्य आहे. तर तुम्हाला असं वाटतं की ही घटना म्हणजे किंवा पवारांची शिंदेची घेतलेली भेट ही कुठेतरी महाविकास आघाडीच्या फुटीची सुरुवात आहे? महाविकास आघाडीच्या फुटीची सुरुवात आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ते म्हणजे आय ॲग्री विथ यू की आता कसं आहे की सत्ता केंद्रात तर सोडा, राज्यात सत्ता आता येत नाही पुढची काही वर्ष, हे उघड आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाला समजा 80 जागा मिळाल्या, 70 जागा मिळाल्या, अशी जर परिस्थिती असती आणि अनेक सर्वेमध्ये काही असं आलं होतं की 75 पर्यंतच मिळतील वगैरे वगैरे, पण त्या 132 म्हणजे फारच झालं. त्याच्यात काही शिस्तबद्ध पक्ष आहे, त्यांचे आमदार सोडून गेले वगैरे, असं काही होणं शक्य नाही, हे शरद पवारांना माहिती आहे. एकनाथ शिंदे यांच्यात मनात नाराजी आहे, पण त्यांच्या आमदारांमध्ये एकवाक्यता आहे का हा प्रश्न आहे. म्हणजे त्यांचे जे 57 आमदार आहेत, हा नवा पॉईंट तुम्हाला मी सांगतो, ते 57च्या 57 एकनाथ शिंदे जे सांगतील तसं करतीलच अशी यापुढे गॅरंटी नाही आहे. आधी जी होती ते उद्धव ठाकरे यांना सोडून ते आले, 40 आले वगैरे, ते जे काही झालं त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा मॅग्नेट होतं त्याच्यात, ते सगळं काय झालं. आणि ते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सभागृहातच सांगितलं, रात्री आम्ही भेटायचो अमुक तमुक वगैरे, तर त्यामुळे ते ऑपरेशन तसं होतं. आत्ता जर एकनाथ शिंदे म्हणाले की मी नाराज आहे आणि मला जे काय हवं त्या पद्धतीने अधिकार मिळत नाही आहेत, अमुक नाहीत तमुक नाहीत, तर एकनाथ शिंदे म्हणाले की मी या सरकारमधनं बाहेर पडतोय, असं जर म्हणाले, समजा ते असं म्हणतील असं मला वाटत नाही, पण इन केस म्हणाले, तर 57च्या 57 सगळे आमदार त्यांच्याबरोबर जातील असं तुम्हाला वाटतंय का? मला वाटत नाही. म्हणजे तिथेच डिव्हिजन होईल पहिली. पण शरद पवार हे एक माइंड गेम खेळण्यामध्ये फार माहीर असल्यामुळे ते काय करतायत की एकतर राजकीय क्षितिजावर, सगळ्या पटलावर आपला पक्ष संपला आहे किंवा काय, आता यांचं काही उरलंच नाही, 10 आमदार आणि काय म्हणजे अशी अवस्था वगैरे, अशी चर्चा जर असेल तर त्याला एक कलाटणी देणं आणि शिंदे यांच्याबरोबर माझं कसं हे आहे असं बोलणं, आणि तुम्ही आणि मी, महाराष्ट्रातले इतर शेकडो पत्रकार, हजारो इतर लोक हे याबद्दल बोलतायत आज, आपण त्याच्याबद्दल हे काय आहे, काय होणार आहे वगैरे बोलतोय, हे त्यांना महापालिका जिल्हा परिषदा निवडणुकांच्या आधी उपयोगी येणारी गोष्ट आहे. कारण हे बघा की शरद पवार नेव्हर गिव्ज अप, कधी हार मानत नाहीत. ते त्यांचं असं आहे की ते प्रयत्न करत राहणार आणि त्यांच्यासमोर नवीन नवीन टार्गेट्स आहेत. पुणे महापालिका हे राष्ट्रवादीचं मूळचं हे आहे, एकेकाळी राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्हा परिषदा आहेतच, सगळीकडे आहे. त्यामुळे त्यांचा प्रयत्न हा शिंदे काय करतायत, येत आहेत का शिंदेबरोबर काय वगैरे असा आहे. आणि मला फक्त आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की गेली 2.5 वर्ष ज्यांच्याबरोबर ते सरकारमध्ये होते अशा उद्धव ठाकरे यांना, संजय राऊत यांना एकदम ते असं कसं दुखावलं आहे त्यांनी, हा भाग आहे. आणि राज ठाकरे यांची ऑब्झर्वेशन्स फार अप्रतिम असतात. म्हणजे ते एका दृष्टीने पत्रकार टाईप त्यांचं थिंकिंग आहे. ते म्हणाले होते की शरद पवार कधी यांना हे करतील सांगता येत नाही, कारण राज ठाकरे यांना तसा अनुभव आला ना. म्हणजे शरद पवार यांची मुलाखत राज ठाकरे यांनी पुण्यातल्याच BMCC कॉलेजमध्ये घेतली, तेव्हा तिथे राज ठाकरे यांनी त्यांचा हात धरला पायऱ्या उतरताना वगैरे, इतकी त्यांची जवळीक 19च्या निवडणुकीआधी झाली होती. तिथे 19च्या निवडणुकीनंतर अचानक महाविकास आघाडी म्हणजे राज ठाकरे यांना बाजूला ठेवून ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले आणि सरकार स्थापन केलं महाविकास आघाडीचं. आता ते 5 वर्षांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलतायत वगैरे वगैरे. तर दॅट इज टिपिकल शरद पवार. शरद पवार हे नेते म्हणजे काय आहे त्याचं हे एक दर्शन आहे. आणि मला आश्चर्य वाटतंय की त्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे त्यांची चांगलं त्यांचं कोऑर्डिनेशन आणि हे होतं खूप काळ. तर त्यांनी असं काय बोललंय, आता अर्थात 2-4 दिवस आपण बघू त्याचे काय परिणाम होतात, खरंच काय हे होतं वगैरे, आणि 2-4 दिवसांनी ती कदाचित धूळ खाली बसेल, परत काहीतरी होईल वगैरे. पण आय डोंट नो, म्हणजे हे ट्विस्ट आहे. आणि आज तुमचा प्रश्नाचं उत्तर हो असं आहे की महाविकास आघाडीमध्ये फूट म्हणजे काय. तुम्ही विचारलं की फुटीची सुरुवात आहे का, उत्तर हो असं आहे. फूट म्हणजे काय,
तर येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी काही अलायन्स न करणे म्हणजे फूट. तर मला असं वाटतं की तसं होईल. ते आय डोंट थिंक उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे मुंबई महापालिकेमध्ये जागा वाटप करतील. नक्कीच सर, महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी काय होणार पुढच्या काळात हे बघणं फार उत्कंठावर्धक ठरणार आहे. आणि माझी पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना विनंती की तुम्ही हा जो एपिसोड बघत असाल तर तुमची निरीक्षणं, तुमचे ऑब्झर्वेशन्स, तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आम्ही त्याची उत्तरं द्यायचा प्रयत्न नक्कीच करू. तुम्ही हा एपिसोड बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी रोहित सरांचे खूप आभार मानतो की तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि या कार्यक्रमात आलात. थँक्यू.